एलिफंट म्हणजे हत्ती. सो फिमेल एलिफंटला आपण काऊ असं सुद्धा बोलू शकतो किंवा एलिफंट सुद्धा बोलू शकतो. तर एलिफंटचं जे छोटं पिल्लू असतं त्याला आपण काफ असं बोलणार. ओके. एलिफंटचा जो साऊंड आहे त्याला काय बोलणार? ट्रम्पेट. ओके. जर मला असं बोलायचं आहे हत्ती आनंदाने कर्णनाद करतो तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द एलिफंट ट्रम्पेट्स इन जॉय. ओके. सो नेक्स्ट ॲनिमल आहे डॉंकी. डॉंकी म्हणजे गाढव. ओके. सो फिमेल डॉंकीला काय बोलणार? जेनी. आणि त्यांचं जे छोटं पिल्लू असतं गाढवचं त्याला बोलतो फोल. ओके. गाढवाचा जो साऊंड असतो, डॉंकीचा जो साऊंड आहे त्याला आपण ब्रे असं बोलतो इंग्लिशमध्ये. सो मला जर असं बोलायचं आहे गाढव जोरात आरोळ्या करते, तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द डॉंकी ब्रेज लाउडली. ओके. नेक्स्ट ॲनिमल इज वोल्फ. वोल्फ म्हणजे काय? लांडगा. वोल्फ म्हणजे लांडगा. फिमेल वोल्फला काय बोलतात? शी वोल्फ. ओके. आणि छोटं जे पिल्लू असतं वोल्फचं त्याला बोलतो पप. ओके. आणि वोल्फच्या साऊंडला आपण हाऊल असं बोलतो इंग्लिशमध्ये. मला जर इंग्लिशमध्ये असं बोलायचं आहे, की लांडगा चंद्राकडे पाहून हमरण करतो, तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? द वोल्फ हाउल्स ॲट द मून. ओके.